श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे एप्रिल महिन्याचे राशी भविष्य. कुंभ राशीला येणारा एप्रिल महिना हा कसा असणार आहे, कुंभ राशीच्या व्यक्तीची आर्थिक स्थिती कशी असणार आहे, आरोग्य तुमचे कसे असणार आहे, त्याचबरोबर प्रवास तुमचा कसा होणार आहे, शिक्षणाच्या बाबतीत कसा असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आपण 7:30वर सुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे, हे सुद्धा तुम्ही नक्कीच आवर्जून चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बघा की कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो, कुंभ राशीला आता 7:30 चालू आहे, परंतु 7:30 ही उतरते आहे. तिसरं चरण चालू असल्यामुळे 7:30चं तुम्हाला आता चांगला फायदा होणार आहे. तुमचे जसे कर्म असतात तसं तुम्हाला शनी महाराज फळ देत असतात. त्यामुळे कर्म चांगले ठेवा, फळ नक्कीच चांगलं होणार आहे. आणि उतरती 7:30 ही तुमच्यासाठी अतिशय चांगले असणार आहे. त्याचप्रमाणे एप्रिल महिना हा सुद्धा तुमच्यासाठी नवीन आव्हानं घेऊन येणारा असणार आहे. नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे. तुमचं समाजात मान सन्मान वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढणार आहे. तर चला मित्रांनो, बघूया आता की तुमचं आरोग्य एप्रिल महिन्यात कसं असणार आहे. मित्रांनो, एप्रिल महिन्यात आरोग्याची थोडीशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ज्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला जी जबाबदारी मिळणार आहे, त्याचप्रमाणे तुमचं जे काम वाढणार आहे, त्या कामामुळं तुम्हाला शारीरिक थकवा जाणवणार आहे. त्याचप्रमाणे डोकेदुखीसुद्धा तुमची वाढणार आहे. त्यामुळे थोडंसं तुमचं कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला आराम करायचा असेल तर थोडंसं तुम्ही आराम करा किंवा काम झाल्यानंतर आराम करा. म्हणजेच काय मित्रांनो, की शरीराची काळजी घ्या. नुसतं काम 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 करत बसण्यापेक्षा तुम्हाला थोडासा आरामाची गरज आहे. आराम करा आणि आपल्या शरीराची काळजी नक्कीच तुम्ही घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचा आहार, पाणी याच्यावर लक्ष ठेवा. तुम्ही कुठला सात्विक आहार खातात का ह्याच्यावर लक्ष ठेवा. तुम्ही प्रवासादरम्यान जर चांगलं खातपीत असेल, घरचं काही खातपीत असेल तर नक्कीच चांगलं होणार आहे. प्रवासादरम्यान तुम्ही बाहेरचं खाणे शक्यतो टाळा आणि प्रवासादरम्यान तुम्हाला डोकेदुखीचा किंवा थोडंसं चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो, पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे प्रवासादरम्यान तुमच्या शरीराची काळजी नक्कीच घ्या. त्यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो, की नोकरदार वर्गासाठी येणारा एप्रिल महिना कसा असणार आहे. कुंभ राशीचे जे नोकरदार वर्ग आहेत त्याच्यासाठी एप्रिल महिना हा चढ उतारांचा असणार आहे. चांगली बातमी तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मिळणार आहे. प्रमोशन तुमचं होऊ शकतो किंवा तुमचे जे वरिष्ठ असतील ते वरिष्ठ तुमची एखादी परीक्षासुद्धा घेऊ शकतात. त्या परीक्षेत तुम्ही नक्कीच उत्तीर्ण होणार आहात आणि ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक चांगली जबाबदारी मिळू शकते. मित्रांनो, जबाबदारी तुम्हाला चांगली मिळाली की तुम्ही ते काम पूर्ण करणार आहात. तुमचे सहकारीसुद्धा तुम्हाला चांगला सपोर्ट करणार आहे, सहकार्य करणार आहेत. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी तुमचं आनंदाचं वातावरण आहे असणार आहे. मित्रांनो, अनेक चांगल्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळाल्यानंतर वरिष्ठ तुम्हाला चांगला पगारवाढसुद्धा देऊ शकतात. पगारवाढ झाल्यामुळे एकंदरीत तुमचं नोकरीतलं वातावरण हे आनंदात असणार आहे. त्यानंतर बघू मित्रांनो, की वैवाहिक जीवन. मित्रांनो, वैवाहिक जीवनसुद्धा अतिशय चांगलं असणार आहे. तुम्ही तुमच्या मुलाबाळांसोबत पत्नीसोबत कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात. फक्त थोडंसं अंतर्गत मतभेद होऊ शकतो, परंतु थोडाच वेळ मतभेद होऊ शकतो. त्यानंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. कुटुंबातील जीवनसुद्धा तुमचं अतिशय चांगलं असणार आहे. तुम्ही कुटुंबाबरोबर कुठेतरी फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात. आईवडिलांसोबत तुमचं चांगलं पटणार आहे. त्याचबरोबर तुमच्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांचं तुमचं चांगलं पटणार आहे. म्हणजेच एकंदरीत काय, कुटुंबातील वातावरण हे अतिशय चांगलं असणार आहे. परंतु थोडेसे जे सुरुवातीचे दिवस आहे ते दिवस तुम्हाला थोडेसे सांभाळायचे आहेत. कुटुंबातील व्यक्तींबरोबर तुमचे मतभेद होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. थोडंसं तुम्ही शांततेत राहा. परिस्थिती ऑटोमॅटिक शांत होईल आणि मग तुम्ही तुमचं काय बोलायचं असेल ते बोला. म्हणजेच काय, सुरुवातीचे थोडे दिवस तुम्ही सांभाळून हे कुटुंबात वागलं पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की कुंभ राशीची आर्थिक स्थिती कशी असणार आहे. मित्रांनो, आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आर्थिक स्थिती ही थोडीशी चढ उतारांची असणार आहे. मित्रांनो, खर्च थोडेसे वाढणार आहे. त्यामुळे खर्चावर लक्ष ठेवा. जास्त खर्च होणार नाही याची काळजी घ्या. एकंदरीत काय, पैसा हातात येतोय परंतु टिकत नाही अशी मनस्थिती येणाऱ्या महिन्यात होणार आहे. म्हणजेच काय, पैशाची आवक होणार आहे पण जावकसुद्धा होणार आहे. म्हणजेच काय, अनपेक्षितपणे खर्च वाढणार आहे. तुम्हाला एखाद्या प्रवासाला अचानक जावं लागेल किंवा एखाद्या देवदर्शनासाठी तुम्हाला अचानक जावं लागणार आहे
किंवा फॅमिली एखादा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी तुम्हाला अचानक जावं लागणार, त्यामुळे तुमचा खर्च होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा. पैशाची आवक तर नक्कीच वाढणार आहे, परंतु खर्चसुद्धा तुमचा चांगला वाढणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की या महिन्यात एखादा जपून खर्च तुम्ही केला पाहिजे. एखादा अनपेक्षित खर्च तुम्हाला येणार आहे, त्यामुळे येणाऱ्या एप्रिल महिन्यात, चालू असलेल्या एप्रिल महिन्यात तुम्ही खर्च करताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो की प्रवास. येणाऱ्या एप्रिल महिन्यात, चालू असलेल्या एप्रिल महिन्यात तुमचा प्रवास हा छोटे मोठे प्रवास होणार आहे. देवदर्शनाचा प्रवास तुमचा होणार आहे किंवा एखादा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमासाठी तुम्ही प्रवासात जाणार आहात. तुमच्या कुटुंबासोबत एखादी छोटीशी ट्रिप तुम्ही काढणार आहात. त्याचप्रमाणे कुठेतरी तुम्ही सगळे कुटुंबाबरोबर एक छोट्याशा प्रवासादरम्यान जाणार आहात. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रवास करताना तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. थकवा जाणवणार नाही याची काळजी घ्या. डोकेदुखीचा त्रास तुम्हाला प्रवासात होऊ शकतो, त्यामुळे त्याची काळजी तुम्ही प्रवासादरम्यान घेतली पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी येणारा एप्रिल महिना कसा असणार आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीला थोडंसं अभ्यास जड जाणार आहे, त्यांचं अभ्यासात लक्ष लागणार नाही, परंतु विद्यार्थी वर्गाने एप्रिल महिन्यात अभ्यासाची नक्कीच काळजी घेतली पाहिजे. एप्रिल महिन्यात अभ्यास त्यांनी केला पाहिजे. एप्रिल महिन्यात तुम्ही जेवढा अभ्यास कराल त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करा. तुमचं लक्ष हे विचलित होऊ देऊ नका. नक्कीच तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. जेवढे तुम्ही कष्ट कराल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की ज्यांचे लग्न झालेले नाही अशा व्यक्तींचे लग्न येणाऱ्या एप्रिल महिन्यात जमवू शकतात किंवा तुम्हाला चांगले पाहुणे बघायला येऊ शकतात. म्हणजेच काय, एकंदरीत अविवाहित लोकांसाठी गोल्डन चान्स एप्रिल महिन्यात आहे मित्रांनो, की तुम्हाला या तुमची जी जन्मपत्रिका तुम्ही एखाद्या जो तुमच्या जवळचे लोक असतील त्यांना दाखवून घ्या. लग्न जमवण्याची दाट शक्यता येणाऱ्या एप्रिल महिन्यात आहे. त्यामुळे आपली पत्रिका दाखवा आणि काय उपाय करायचे आहेत ते उपाय नक्कीच करा. तुम्हाला तुमचा लग्न जमण्याची दाट शक्यता एप्रिल महिन्यात आहे. ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींनासुद्धा एप्रिल महिन्याच्या 15 एप्रिलनंतर नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरीमध्ये बोलवणं येऊ शकतं. एकंदरीत काय की मित्रांनो, एप्रिल महिना हा कुंभ राशीसाठी अतिशय चांगला असणार आहे. उतरती तुमची 7.5 असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे. स्त्रीवर्गासाठी एप्रिल महिना अतिशय चांगला असेल. तुम्ही एखाद्या सणावाराला चांदीच्या दागिन्याची खरेदी करू शकता. एखादं नवीन वाहन स्त्रीवर्ग खरेदी करू शकतो. म्हणजेच काय, तुम्हाला जी वाहनाची आवश्यकता असेल ते वाहन स्त्रीवर्ग खरेदी करणार आहे. महिला वर्गाने शक्यतो स्वयंपाकघरात काम करत असताना लागणार नाही, कापणार नाही याची काळजी एप्रिल महिन्यात घेतली पाहिजे. एकंदरीत महिला वर्गासाठी सुद्धा येणारा एप्रिल महिना हा अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं की एप्रिल महिना हा कुंभ राशीसाठी काय असणार आहे. त्याचप्रमाणे काय उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काय तीळ व तेल व्हायचे आहे. त्याचप्रमाणे हनुमान चालिसाचे निरंतर वाचन तुम्ही केले पाहिजे, पठण तुम्ही केलं पाहिजे. त्याचप्रमाणे हनुमानाचे दर्शन तुम्ही घेतलं पाहिजे. एकंदरीत एप्रिल महिना हा कुंभ राशीसाठी चढ उतारांचा असला पाहिजे. चढ उतारांचा आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. पैसा जपून वापरा आणि येणारा एप्रिल महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ महाराज की